शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकट आणि शासकीय धोरणामध्ये त्रुटीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्य सरकारावर कर्जमाफीची मागणी करत दबाव आणलेला आहे. परंतु प्रस्तुत हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याच्या समस्या, त्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका यांची सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये सर्व प्रकारची माहिती अशी दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची माहिती आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी चिंताजनक वाढ. महाराष्ट्रात शेतकरी हे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षातील केवळ 6 महिन्यात 1727 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ही संख्या धक्कादायक असून महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेणे ही त्यावर ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. नैसर्गिक आणि आर्थिक संकटाचा सामना. महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक आणि आर्थिक अशा दोन्ही प्रकारच्या संकटांना एकाच वेळी तोंड देत आहे. तर राज्यातील काही भागात दुष्काळ आणि काही भागात अतिदुष्काळ अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तर शिवाय शेतमालाला मिळणारे भाव कमी असून बियाणे, खते आणि शेती अवजाराचे दर मात्र सातत्याने वाढत आहे. तर या दुहेरी आघाडीवर शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेतील त्रुटी जी आहे ती शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी संरक्षण कवच म्हणून काम करत अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने चित्र दिसत आहे. तर नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार पीक विमा कंपन्या या योजनेचा परतफेड घेत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मात्र यांचा काही लाभ मिळत नाही आहे. उलट शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. तर पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. बनावट खते आणि निकृष्ट बियाणे, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या विनिष्ठाच्या गुणवत्तेबाबत गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. तर बाजारात बनावट खते आणि निकृष्ट दर्जाचे बियाणे सहज उपलब्ध होत असल्याने नाना पटोले यांनी सांगितले. मात्र बैमान व्यापाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याऐवजी सरकार केवळ पोकळ आश्वासन देत आहे तर असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खते मिळण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. कर्जमाफीची मागणी. शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा म्हणून काँग्रेसने या राज्य सरकारकडे कर्जमाफीची मागणी केलेली आहे. तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे. तर सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याने काँग्रेसनेच म्हटलेले आहे. तर सरकारची भूमिका. शेतकऱ्यांच्या समस्याबाबत राज्य सरकारची भूमिका. संदिग्ध असल्याचे चित्र आहे. तर विरोधी पक्षाचा आरोप आहे की सरकार शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि पीक विमा योजना, बनावट खते व बियाणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याचे म्हटले जात आहे. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी परिस्थिती दिवसेंदिवस बिकटित होत चाललेली आहे. नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट आणि धोरणात्मक त्रुटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण ही अत्यंत गंभीर बाब
आहे, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. मात्र कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्यावरील कायमस्वरूपी उपाय नाही, तर शेतकऱ्यांच्या समस्या सखोल अभ्यास करून त्यांच्यावर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि पीक विमा योजनेचे प्रभावी अंमलबजावणी, शेतमालाला योग्य भाव, दर्जाचे विनिष्ठाची उपलब्धता यासारखी मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, नाना पटोले यांनी अधिवेशनात झालेल्या अधिवेशनामध्ये हे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तर व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि धन्यवाद.